तर बाबांनो, आपला आज घरातच बेत होता. त्यामुळं कसं घरातच चिकन आणलेलं, चिकन बिर्याणी तयार केली होती. आणा म्हणलं, घेतलं ताटात ओतून, लिंबू पिळला, बिर्याणीवर पण लिंबू पिळून घेतला आणि केलं चालू रप्पा रप्पा खायला. कांदा लिंबू सगळं जवळ घेतलेलं. मग काय चालूच केलं घासामागं घास खायला. बऱ्याच दिवस झाला आपला व्हिडिओ पडला नव्हता, जरा तब्येत बरोबर नसल्यामुळं टाकला नाही. तुम्ही म्हणशीला, अरे काय तू काय श्रावण बिरावण पाळतोस का नाही? तर आपण कुठले काय पाळत नाही. त्यामुळं कुणाला काय म्हणायचं आहे ते म्हणा. आपण आपल्या खाण्यात दंग असतो. कसं आपल्याला खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. तब्येत बरी झाली की लगेच आणा जावं म्हणलं चिकन, काहीतरी करून द्या म्हणलं. मग म्हणली बिर्याणी करतो. करा म्हणलं, खरं पटकन करून आणा म्हणलं खायला. मग काय झाल्यावर सुट्टी देतोय मी. रप्पा रप्पा खाया चालूच केलं की तांबडा लगेच की बिर्याणीचा एक घास की रस्सा. सुट्टीच दिली नाही हो. 10-12 दिवस झालं तब्येत बरी नव्हती. आज म्हणलं सुट्टी द्यायची नाही. रप्पा रप्पा खाया चालूच केलं. रस्सा पण एकदम असा गरगरीत झालेला. बिर्याणी पण एकदम अशी खतरनाक झालती. हॉटेलपेक्षा तर लय भारी झालती. आता हॉटेलचं कमी करायचं खायचं आणि आता घरातच दाबून खायचं. एकदम असं टेस्ट. जाऊ दे म्हणलं, सुट्टी द्यायची नाही आज खायला. आज पका पका खायचंच म्हणलं. 15 दिवसाचा आज एकदम असा ताव मारला. तवा कुठं खाल्ल्यासारखं वाटायला लागलं आज, पोट भरल्यासारखं. घासामागं घास घासामागं घास चालूच होता खायला. सुट्टीच दिली नाही. पीस पण होतं मोठं मोठं. असू दे म्हणलं, किती पण आणा म्हणलं तुम्ही, आपण सुट्टी देत नाही खायला. रस्ता पण असा झालता, काय सांगायचं तुम्हाला, ओढत होतो नुसता रस्ता पण. आजच्या पुरतं एवढंच. भेटू आता उद्याच्याला पुढच्या व्हिडिओमध्ये. मटण आणूया, मटण.